जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, RRB पॅरामेडिकलच्या वॅकन्सी आलेल्या आहेत आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरणं सुरू आहे. तर बघा, फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागतं आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन कशा पद्धतीनं अकाउंट क्रिएट करू शकता त्याबद्दल आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हीच विनंती आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन टाकतो. त्या लिंक ओपन केल्याच्या नंतर किंवा तुम्ही ऑफिशियल RRBची जी साईट आहे त्या साईटवरती आल्याच्या नंतर बघा, तुम्हाला इथं हे लाल बटनमध्ये अप्लाय दिसत आहे, याच्यावरती तुम्ही सिम्पली क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुम्हाला दोन ऑप्शन विचारले जातील बघा. इथं एक क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. जर तुम्ही आधी अकाउंट काढलेलं असेल तर तुम्ही ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट करायचं आणि तुम्हाला नवीन अकाउंट जर काढायचं असेल, क्रिएट करायचं असेल, तर तुम्ही क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं नोटीस दिली जाते. ही नोटीस केअरफुली वाचायची आहे. तर नोटीसमध्ये काय आहे बघा, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्रिएट ॲन अकाउंट फॉर CNE 1 2024 ALP. बघा, हे जे CN 01 2024 हे जे आहेत, हे तुमचे जे ॲड आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीचे, त्यांचा जो कोड नंबर आहे. एकचा जे आहे ते ALP आहे, दोनचा आहे टेक्निशियन, सिग्नल टेक्निशियन वगैरे, सब इन्स्पेक्टर आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल आहे किंवा ज्युनियर इंजिनिअरिंग. या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जर तुम्ही यापैकी कोणत्याही कॅटेगरीसाठी जर तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करण्याची गरज नाही आहे. तुम्ही त्याचा यूजर ID आणि पासवर्ड टाकून फॉर्म भरू शकता. तुम्हाला रिपीट अकाउंट काढायची गरज नाही आहे. तर चला, असं आपण कन्सिडर करू की तुम्ही याआधी 2024च्या कोणत्याही कॅटेगरीसाठी फॉर्म भरलेला नाही, तर याच्यावरती ओके करायचं. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला जातो, कंट्री ऑफ नॅशनॅलिटी. तुम्ही ज्या देशाचं राष्ट्रीयत्व तुमच्याकडं आहे किंवा तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात, तर त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे. तर इथं टॅप केल्याच्यानंतर तुम्हाला विचारतं बघा, तुम्ही इंडिया, नेपाळ, भूटान किंवा तिबेटियन राष्ट्रातून 1962च्या आधी येऊन राहिलेले आहात का, किंवा मग तुम्ही जे देश आहेत त्या देशांतून आलेले वंशज वगैरे आहात का, असं तुम्हाला विचारलं जातं. सिम्पली तुम्ही ज्या देशाचे आहात, तुमच्याकडे ज्या देशाचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे ते देश तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला विचारलं जातं पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव झाल्याच्यानंतर तुमचं परत इथं रिटाईप करायचं आहे नाव. त्यानंतर बघा, यू हॅव चेंज्ड युअर नेम. नाव जर चेंज केलं असेल किंवा एखाद्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर नाव चेंज होतं, तशा पद्धतीनं जर काही चेंज जर झाला असेल नावामध्ये, तर तुम्हाला इथं येस ऑर नो करायचं आहे. जर तुम्ही येस केलं तर बघा, इथं तुम्हाला विचारलं जातं ॲप्लिकेशन मस्ट बी प्रोसेस गॅजेट नोटिफिकेशन ऑर रिलेव्हंट लिगल डॉक्युमेंटेशन फॉर नेम चेंज. म्हणजे जर तुम्ही नाव चेंज केलं असेल तर तुमच्याकडं त्याचा रिलेव्हंट जे डॉक्युमेंट आहे ते असायला पाहिजे. त्यामध्ये तुमचं गॅजेट वगैरे यांचा समावेश होतो. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली जाते. तुम्हाला रिटाईप करायची आहे डेट ऑफ बर्थ कन्फर्मेशनसाठी. त्याच्यानंतर तुमचं जेंडर विचारलं जातं, ते सुद्धा तुम्हाला रिसिलेक्ट करावं लागतं. त्यानंतर बघा, तुमचं फादर्स नेम टाकायचं आहे, मदर्स नेम टाकायचं आहे, ते सुद्धा रिटाईप तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर पुढं बघा, आधार व्हेरिफिकेशन. तुम्हाला यामध्ये आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्ही जर आय डोंट हॅव आधार केलं तर तुम्हाला तिथं आधार कार्ड कंपल्सरी आहे असं म्हणतं. तुम्हाला इथं आधार नंबर तुमचा टाकून व्हेरीफाय आधार करायचा आहे. ज्या आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो त्या आधारला एक OTP येतो आणि तो OTP तुम्हाला तिथं टाकावा लागतो. पुढं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. झाल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस मित्रांनो प्रॉपर टाका. सगळ्या जे तुम्हाला काही अपडेट्स येत असतात त्या सगळ्या तुमच्या ईमेल ID वर येत असतात. त्यामुळे तुम्हाला जी ईमेल ID आहे ती प्रॉपर टाकायची आहे. आणि बघा, तुम्ही ईमेल ID टाकल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल IDवरती एक OTP येतो. तो OTP तुम्हाला इथं टाकून व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला OTP येतो. मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकून सुद्धा तुम्हाला तिथं व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर शेवटची स्टेट बघा, तुम्हाला क्रिएट पासवर्ड. तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो पासवर्ड क्रिएट करताना लाल अक्षरामध्ये दिले बघा, पासवर्ड शुड बी कंबाइंड ऑफ स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर अँड नंबर. तुम्हाला पासवर्ड असा क्रिएट करायचा आहे की स्मॉल लेटर असलं पाहिजे, स्पेशल त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असलं पाहिजे @ वगैरे, आणि एक नंबर असला पाहिजे कोणताही. तुम्हाला पहिल्यांदा पासवर्ड टाकून परत एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. आणि इथं जो कॅप्चर दिला तो कॅप्चर सेम इथं टाकून खाली बघा, निळ्या पट्टीमध्ये दिलं तुम्हाला प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट. याच्यावरती तुमचे इन्फॉर्मेशन ही प्रॉपर जर टाकलेली असेल तर तुम्हाला हे प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे.
त्याआधी मित्रांनो तुम्ही जो पासवर्ड टाकत आहात तो पासवर्ड कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. इन फ्युचरमध्ये तुम्हाला 2000च्या जे कॅलेंडर जाहीर झालं होतं आर-आर-बीचं, कोणत्याही कॅटेगरीसाठी जर फॉर्म भरायचा असेल, आता लगेच या आर-आर-बी पॅरामेडिकल नंतर तुमचं एन-टी-पी-सी नॉन ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएटचं ॲड येणार आहे. त्याचबरोबर तुमची जी आहे ते ग्रुप डी लेवल 1 यासारख्या पोस्ट ज्या आहेत ते येणे बाकी आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मात्र तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करायची गरज नाही. तुम्ही हा आय डी पासवर्ड टाकला की तुम्हाला तिथं जे आहे ते अप्लाय करता येणार आहे. त्यामुळं तुम्हाला पासवर्ड जो आहे तो कन्फर्म लिहून ठेवायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जसं तुम्ही प्रिव्ह्यू अँड क्रिएटवरती क्लिक करणार आहात तसं तुम्ही जी इथं माहिती भरलेली आहे पूर्ण ही माहिती भरलेली तुम्हाला तिथं पेज ओपन होईल आणि दाखवली जाईल. तुम्ही तिथं क्रॉस चेक करायचं आहे की तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे ती कन्फर्म बरोबर आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड, कॉन्टॅक्ट नंबर आणि जो पासवर्ड वगैरे आहे तो कन्फर्म बरोबर आहे का तुम्हाला एकदा रिचेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे अकाउंट आहे ते तुमचं अकाउंट जनरेट होते आणि हे अकाउंट जनरेट झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी इथं लॉग इन हिअर वगैरे दाखवत आहे. तुम्ही लॉग इन हिअरवरती जसं क्लिक कराल तसं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा आहे किंवा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्शन टाकून तुम्ही इथं लॉग इन करू शकता. तुम्हाला फॉरगॉट पासवर्डचा सुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो. तर बघा आपण आज कशा पद्धतीनं अकाउंट क्रिएट करायचं आहे आर-आर-बी पॅरामेडिकल किंवा आर-आर-बी ऑल कॅटेगरीजचा फॉर्म भरण्यासाठी ते आपण व्यवस्थित डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये फॉर्म कसा भरायचा आहे ते बघू. धन्यवाद.